मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता कोमल आणि मिहिरला सांगत असते की प्लीज फक्त माझ्या सईसाठी तुम्ही इथे सावनीला काही दिवस राहू द्यात. एकदा का सई माझ्याकडे आली ना मग काही प्रॉब्लेम नाही, तेवढे दिवस तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. त्यावेळी मिहिर म्हणतो काही हरकत नाही, सईसाठी आम्ही हे करू. आता कोमल विचारते परंतु सावनी इकडे राहण्यासाठी तयार होईल का? मग आता मुक्ता म्हणते हो होईल, कारण मी तिच्यावर अशी परिस्थिती ओढवून आणणार तिला इकडे येणं भागच पडेल. म्हणून मुक्ता एक प्लॅन करू लागते. त्यानंतर पुन्हा एकदा ती म्हणते की तुम्हाला तिच्या सर्व अटी मान्य कराव्या लागतील. त्यावेळी सागर विचारतो मुक्ता असं का म्हणताय तुम्ही? अहो ती काही पण अटी घाले, दोघांनी लगेच त्या मान्य सुद्धा करायच्या का? त्यावेळी आता मुक्ता म्हणते आपल्याकडे ऑप्शन नाहीये. मग पुन्हा एकदा मिहिर विचारतो पण हे घडवून कसं आणायचं आणि ती इथे राहायला तरी का येईल? त्यावेळी मुक्ता म्हणते की येईल ती, तुम्ही काळजी करू नका. पण सावनीने काय केलंय, एका आईला आव्हान दिलंय आणि मला तिचंच हे आव्हान मोडून काढायचंय. तिला मला दाखवून द्यायचंय की तुझ्यापेक्षा मी कसा सईचा सांभाळ करू शकते, ती तुझ्याकडे अजिबात राहू शकत नाही. हा मिहिर म्हणतो काही हरकत नाही, तिला इकडे राहायचं असेल तर राहू देत. मुक्ता म्हणते यामुळे तुमची पर्सनल स्पेस सुद्धा जाणार आहे. त्यावेळी आता मिहिर म्हणतो काही हरकत नाही. मग आता मुक्ता पुढे लगेच सर्व प्लॅन सांगू लागते. सर्वजण तो ऐकू लागतात. तर दुसरीकडे आता सावनी मस्त अशी खुर्चीवर बसलेली असते. पार्लरमधून तिने एका मुलीला बोलवलेलं असतं, त्याचबरोबर तिने फेशियल केलेलं असतं आणि ती पेडिक्युअर सुद्धा करत असते आणि म्हणते की प्रेशर पॉइंट नीट दाबायचे हा. आता ती मुलगी हो मॅम असं म्हणते. काही वेळानंतर आता सावनी मनातच विचार करू लागते की मला वाटलं होतं सई काही स्कूलला जाणार नाही, मला वाटलं होतं की ती मुक्ताचं नाव घेईल, परंतु तिने तसं काहीच केलं नाही. तिला मुक्ताची आठवण सुद्धा येत नसेल आणि ती मुक्ताकडे जाणार सुद्धा नाही, मला पूर्णपणे खात्री आहे ना, असं म्हणून ती आता गालातच हसते. त्यानंतर आता अचानक कुणीतरी दरवाजाची बेल वाजवतं. तेव्हा सावनीला वाटतं की माझं पार्सलच आलं आहे. मग आता ती त्या पार्लरवाल्या मुलीला म्हणते की अगं बघ ना, जर आम्ही पास्ता ऑर्डर केला होता ते पार्सल आलं असेल. ती मुलगी दार उघडते तर मुक्ता आणि काही रिपोर्टर तेथे आलेले असतात. तेव्हा मुक्ता आता रिपोर्टरला सांगते की पहा हे पहा सावनी कोणत्या आणि कशा घरात इथे राहते ते. तेव्हा ते रिपोर्टर लगेच आता सावनीचा व्हिडिओ काढून घेत असतात. तर सावनी आता मुक्ताचा आवाज येताच ताडकन उठते आणि डोळ्यांवर ज्या काकडी ठेवलेल्या असतात ना ती पटकन काढून समोर पाहते. रिपोर्टर आणि त्याचबरोबर मुक्ताला पाहून आता सावनीला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर आता मुक्ता विचारते हे पहा हिला नुसता ऐशो आराम लागतो, तर ह्या मुलीला ही कसं सांभाळणार आहे, ही तिचा कसा अभ्यास घेणार आहे? तेव्हा सावनी भडकते आणि विचारते तुम्ही आहात कोण, नक्की चाललंय काय तुमचं? त्यावेळी मुक्ता म्हणते हे रिपोर्टर आहे आणि तुझी सगळी कारस्थानं नाटकं आहेत ना ते रेकॉर्ड करायला आले आहे. तर ते रिपोर्टर आता सगळं व्हिडिओ काढत असतात. तेव्हा आता सावनी खूपच भडकते आणि म्हणते चाललंय काय तुमचं, बंद करा अगोदर हे. मग आता मुक्ता रिपोर्टरला सांगू लागते की ह्या सईच्या खर्चासाठी ही सावनी माझ्या सागरकडून पैसे घेते आणि अशी स्वतःवर खर्च करत असते. अहो हिला तर राहायला स्वतःचं घर सुद्धा नाहीये, कारण हिला जबाबदारीच कोणती घ्यायची नाही. आणि हिच्यामुळे काय होतंय माहितीये का, सईला रोज हॉटेलचं जेवण जेवावं लागतंय. रोज असं बाहेरचं खाऊन सई आजारी पडणार नाही का? आणि या अशा हॉटेलच्या वातावरणामध्ये ती अभ्यास तरी कसा करणार आहे? त्यावेळी आता ते सगळ्याच गोष्टींचा व्हिडिओ काढून घेत असतात. सावनी कशी एकाच रूममध्ये तेथे राहते, त्याचबरोबर तिची ते जी सौंदर्य प्रसाधने असतात, नेल पेंट वगैरे, मेनिक्युअर पेडिक्युअरचं सामान, त्या सगळ्याचे व्हिडिओज ते रिपोर्टर काढत असतात. आता सावनी खूपच घाबरलेली असते आणि म्हणते स्टॉप इट, नाहीतर माझ्या रूममध्ये घुसखोरी केली बद्दल मी तुमच्या विरोधात कंप्लेंट करेल. आणि तू मुक्ता, अगं नक्की तुला काय सिद्ध करायचंय की मी किती वाईट आहे ते? मी माझ्या मुलीचा सांभाळ करू शकत नाही हे तुला सिद्ध करायचंय का? अगं मान्य आहे ना मी या रूममध्ये राहते, पण तुला नक्की काय सिद्ध करायचंय? मी किती वाईट आई आहे आणि मी माझ्या मुलीचा सांभाळ करू शकत नाही? हे हॉटेल आहे ना ते घरासारखंच आहे, इथे कसली कमी आहे? असं म्हणून ती सारखी जेवण असं म्हणते. अगं अन्न हे अन्न असतं, मग ते घरचं असू दे किंवा हॉटेलचं असू दे. तेव्हा आता मुक्ता म्हणते हे लॉजिक तुझ्यासाठी बरोबर असेल सावनी, परंतु मुलांसाठी नाही. अगं मुलांसाठी घरचं जेवण आणि बाहेरचं जेवण यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो, एवढं कळत नाही का
तुला? अगं कोणताही शहाणा माणूस सांगेल की यामध्ये फरक असतो म्हणून, किंवा स्पेशली कोणतीही आई सांगेल आपल्या मुलासाठी कोणतं जेवण चांगलं असतं ते. आता मुक्ता ही खूपच बोलू लागते आणि म्हणते, सावनी तुला कळतच नाही. अगं लोक काय म्हणतात ते. तुला ना कोणत्या गोष्टीची जबाबदारी कधी आयुष्यात घ्यायलाच नको. कधी तू ती जबाबदारी घेतली सुद्धा नाही आणि म्हणूनच सागरला अशी सोडून गेली. तुला ना नुसतं बिग फेल्युअर लागतं. अगं या अगोदर सुद्धा तू एक चांगली बायको होऊ शकली नाही आणि आई तर होऊच शकली नाही. अगं निदान एक चांगला माणूस तरी हो, असं म्हणून आता मुक्ता खूपच भडकते. तेव्हा सावनी आता रागातच म्हणते की जस्ट शट अप असं म्हणून ती त्यांना तो व्हिडिओ सुद्धा बंद करायला सांगते. मग त्यानंतर ती आता म्हणते की मी मुक्ता कोचिंग क्लासेस नाही जॉईन केले की तुझं सगळं ऐकून घ्यायला. अगं एकतर माझ्याच हॉटेलच्या रूममध्ये येते आणि मला ज्ञान देतेस. हाऊ डेअर यू. मुद्दाम करते ना तू हे सगळं माझं नाव खराब करण्यासाठी, माझी इमेज डाऊन करण्यासाठी. अगं तुला काय वाटतं या मीडियाला मी घाबरेन? तर अजिबात नाही. तेव्हा ती आता त्यांना शूटिंग बंद करायला सांगते आणि धक्के मारूनच त्या हॉटेलच्या रूम बाहेर त्या दोघांनाही रिपोर्टरला काढते. त्यानंतर आता सावनी आतमध्ये येते आणि मुक्ताला म्हणते गप्प बसायचं. त्यावेळी आता मुक्ता म्हणते, तुझं खरं रूप जगाला दाखवणारं फुटेज आता त्यांना मिळालंय. अगं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे आता सावनी, तू खरंच सईची आई आहे का? आणि असशील ना तर अगोदर घर बघशील स्वतःसाठी आणि या हॉटेल रूम मधून त्या सईला घरी घेऊन जाशील. आपल्या हाताने जेवण करून तिला तू भरवशील. त्याचबरोबर आपल्या कुशीमध्ये तू तिला झोपवशील. बरोबर हे साड्या, शॉपिंग, मेकअप बाजूला ठेवून तू तिचा अभ्यास घेशील. तू हे करणार आहे का? तुला जमणार आहे का? असे प्रश्न मुक्ता आता तिला विचारते. हे सगळं अगोदर तू करायला शिक आणि मग सईला स्वतःची मुलगी समज, असं म्हणून मुक्ता आता तिला चांगलाच डोस देते. त्याचवेळी तू स्वतःला आता सावनी आता रागातच मुक्ताकडे पाहते. मग आता मुक्ता पुन्हा एकदा तिला म्हणते की आडनेड्या मुलाला घेऊन इथे हॉटेल रूममध्ये राहणं आणि वयात येणाऱ्या मुलीला इथे घेऊन राहणं यामध्ये खूप फरक आहे आणि या दोन्हीतला फरक जर तुला कळत असेल ना तर सर्वात अगोदर तू घर घेशील. मुक्ताने सावनीचे डोळे उघडण्याचा प्रयत्न तर केलेला असतो. सावनी आता मुक्ताच्या त्या बोलण्याचा खूप विचार करू लागते. त्यानंतर मुक्ता ही बाहेर जाते आणि म्हणते की आता खरं तर सावनीचे डोळे उघडले असतील आणि बरोबर ती मिहीरकडे मदत मागायला जाणारच, असं म्हणून मुक्ता आता पार्किंगमध्ये येते. तर आता ते दोन्ही पत्रकार आता तेथेच असतात. तर आता मुक्ता जाऊन त्यांचे आभार मानते आणि म्हणते, छान ॲक्टिंग केलीत तुम्ही. त्यावेळी आता ते दोघे म्हणतात, हे आमचं कामच होतं आणि तुम्ही ज्या तळमळीने तुमच्या मुलीला स्वतःकडे घेऊन येण्याच्या प्रयत्नात आहात ना, ती तळमळ खरं तर आम्हाला खूप आवडली, असं म्हणून ते मुक्ताचं कौतुक करतात. तेव्हा मुक्ता गाडीतून पटकन चेक काढते आणि त्या दोघांनाही देऊ करते. मग आता ते म्हणतात, नाही मॅडम याची गरज नाही. पण आता मुक्ता म्हणते, नाही हे ठेवा तुमच्याकडे, कारण तुम्ही माझं खूप मोठं काम केलंय आणि माझी सईमाऊ माझ्याकडे आली ना तर मी तुमची नक्कीच आठवण काढेन, असं आता मुक्ता त्यांचे आभार मानत म्हणते. मग आता ते दोघेही तेथून जातात. त्यानंतर मुक्ता आता गाडीत बसायला जाते तर सई समोरून येत असते. सईचं लक्ष आता पुस्तकात असतं, कारण ती पुस्तक वाचत वाचतच समोर चाललेली असते. त्यावेळी आता मुक्ता खूप वेळ तिच्याकडे पाहतच राहते आणि तिचे डोळे आपल्या लेकराला पाहून आता पाणवतात. मग त्यानंतर आता सई पुढे जेव्हा येत असते तेव्हा तिचं लक्षच नसतं की समोर चिखल आहे म्हणून. मुक्ताचं लक्ष असतं की सई आता चिखलात उगीच घसरेल. या विचाराने मुक्ता आता लगेच पुढे जाते आणि सईला बाजूला करते. म्हणते की सई माऊ, अगं बाळा समोर बघायचं ना चिखल आहे की नाही. मग आता सई ही मुक्ताकडे खूप वेळ पाहतच राहते की माझ्या आईनेच शेवटी माझी मदत केली. त्यानंतर आता सईला लगेच आठवतं की कोर्टामध्ये कशा प्रकारे मला न निवडता तिने आदित्य दादाची निवड केली आणि मला तिकडे सावनी मम्माकडे पाठवलं, म्हणजे तिचं माझ्यावरच प्रेम नाही राहिलं का, असं सईच्या मनात सारखं सारखं येत असतं आणि म्हणूनच ती मुक्तावर चिडलेली असते. तर आता सई काहीच न बोलता तेथून निघालेली असते. ते पाहून मुक्ताला अजूनच वाईट वाटतं. तर दुसरीकडे सावनी ही तिच्या हॉटेल रूममध्ये असते आणि तनतन मुक्ताच्या नावाने करत असते. तेव्हा या मुक्ताला करायचंच काय आहे की मी माझ्या हॉटेल रूममध्ये राहून करते नक्की काय. हिला कानाक खुपसायचं असतं प्रत्येक गोष्टीमध्ये, असं म्हणून सावनी खूप चिडते. आता मी इथे हॉटेल रूममध्ये बसून मेनिक्युअर करेन किंवा पेडिक्युअर करेन किंवा TV बघत लोळत पडेन, हिला काय गरज आहे. या सगळ्याचा हिशोब मी सईची काळजी कशी घेत नाही गोष्टीशी बरोबर लावला तिने. ती मुक्तावर आता खूपच भडकलेली असते.
त्यानंतर सावनी आता विचार करू लागते, तिने जर त्या फुटेजचा वापर करून सईला पुन्हा आपल्याकडे वळवून घेतलं तर मग काय करायचं. विचार तिच्या मनात सारखा येत असल्यामुळे ती घाबरते. नाही सावनी, तुला आता काहीतरी करावंच लागेल, घर शोधावं लागेल असं ती मनाशी म्हणते. कारण असं व्हायला नको की आदित्य पण नाही आणि सई सुद्धा नाही. या अशा परिस्थितीवर ती मला नक्कीच आणू शकते. काहीतरी करायला पाहिजे हा सतत ती विचार करते. मग त्यानंतर ती आता म्हणते की मी निदान रेंटवर घर तरी घेऊ शकते. मला हे दाखवता तरी येईल की मी सईची काळजी घेऊ शकते म्हणून. मी ना आता हर्षलाच कॉल करते असं म्हणून ती आता लगेच हर्षला कॉल करते. तर आता दुसरीकडे हर्ष हा ड्रिंक करत असतो आणि सावनीचा आलेला फोन पाहतो व कट करून आता तो फोन तसाच ठेवतो. त्याला आता खूपच चढलेली असते, काही सुचत सुद्धा नसतं, सावनीबरोबर बोलण्याची इच्छा सुद्धा नसते. इकडे आता सावनी जोरातच ओरडते की अरे उचल ना फोन. मग त्यानंतर ती आता कसाबसा दुसऱ्यांदा पुन्हा एकदा फोन ट्राय करते. त्यावेळी आता तो कसाबसा कॉल रिसीव करतो आणि विचारतो काय ग काय झालं. मग आता अरे तुला माहिती आहे का, त्या मुक्ताने ना अगदी त्रास देण्याचंच ठरवलंय मला. अरे ती इथे रिपोर्टरला घेऊन आली आणि सारखी सारखी मला म्हणती की तू सईची काळजी घेऊ शकत नाही. अरे हर्ष, मी काय करू तूच सांग ना आता. तेवढ्यातच आता मिहिकाचा आतमधून आवाज येतो की हर्षवर्धन मला सोड, नाही तर बघ मी काय करेल आणि काय नाही. तेव्हा आता हर्षला तो मिहिकाचा आवाज येताच सावनीला आता लगेच फोनवर तो म्हणतो मी तुला नंतर कॉल करतो, फोन ठेव बरं. तेव्हा आता लगेच सावनी म्हणते अरे ऐक तर. पण आता तो फोन ठेवतो तर ही म्हणते हा ना रिकाम टेकडा आहे आणि माझं एकही काम करत नाही. त्याच्याकडे जर कधी मदत मागितली ना तर हा कधीही मदतीसाठी माझ्या उभा राहत नाही, बैल आहे नुसता बैल. असं म्हणून सावनी खूपच चिडते. काय करू काय करू हाच प्रश्न तिच्या मनात सतत येत असतो, कारण तिला मार्गच सापडत नसतो काय करावं. तर आता दुसरीकडे सागर आणि मुक्ता हे दोघेही गप्पा मारत असतात. तेव्हा सागर आता विचारतो काय वाटतं मुक्ता तुम्हाला, हा प्लॅन खरंच यशस्वी होईल का. त्यावेळी आता मुक्ता म्हणते हो मला तर असं वाटतंय. मग आता सागर म्हणतो जी सावनी, मला जो मानत नाही, तुम्हाला तर भावच देत नाही आणि मुलांची मायासुद्धा तिला मागे खेचून आणू शकत नाही, तर ती आता मिहीरचं ऐकेल का. आणि मिहीर तर तिला बहीणसुद्धा मानत नाही, मग तो तिचं तरी कसं ऐकेल. दोघेही एकमेकांचं ऐकणार नाही. मग आता मुक्ता म्हणते ऐकेल. तेव्हा सागर म्हणतो पण कसं. त्यानंतर मुक्ता म्हणते सागर आपल्याकडे एक म्हण आहे, नाक दाबलं की तोंड उघडतं आणि आपल्या हातात सध्या तरी त्या सावनीचं नाक आलंय असं समजू. त्यानंतर सागर आता विचारतो मला एक गोष्ट समजली नाही, तुम्ही त्या ॲक्टर्सला खोटं रिपोर्टर बनवून नाटक करायला काय सांगितलं. अहो म्हणजे ही गोष्ट आपण खरी घडवून आणली असती तर, म्हणजे खरे रिपोर्टर्स तिकडे पाठवून तिचा व्हिडिओ तो काढून आपण कोर्टासमोर तो दाखवला असता तर सईची कस्टडी आपल्याला मिळाली नसती का. त्यावेळी आता मुक्ता म्हणते की सई आणि आदित्यसाठी सागर ऑलरेडी त्या दोन्हीही मुलांनी आपल्या आईला खूप निगेटिव्ह कारणांसाठी असं व्हायरल होताना पाहिलंय. त्या अजून एक निगेटिव्हिटीची भर कशाला. आणि आदित्यच्या मनामध्ये आपली इमेज उजळवण्यासाठी सावनीची इमेज खराब झाली पाहिजे असं नाही ना. आणि मला सईची खूप भीती वाटली होती, उगीच तिने खचून जायला नको. आधीच सावनीला राहायला घर नाहीये, त्यात मुक्ताईने आपल्याला असं इकडे पाठवलं आणि सावनीने इकडे तिकडे घाबरून जायला नको. तिने फक्त मिहीरकडे जायला हवं असं मला वाटतं, कारण मिहीर कोमल आपले आहेत, ते आपल्या सईचा नीट सांभाळ सुद्धा करतील. जर आपण खरे रिपोर्टर्स पाठवले असते आणि तिने काही मेजर स्टेप घेतली असती तर मग सगळं काही अवघड होऊन बसलं असतं. त्यावेळी आता सागर मुक्ताकडे पाहतच राहतो आणि मग तो तिला म्हणतो की तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण तुम्ही खरंच खूप विचार करता आणि मगच डिसिजन घेता आणि माझं तर वेगळंच आहे. मी अगोदर डिसिजन घेतो तर मुक्ता हसतच म्हणते आणि मग विचार करताना. तेव्हा सागर आणि मुक्ता एकमेकांकडे पाहून हसतात. तेव्हा तो आता तिच्याकडे खूप वेळ प्रेमाने पाहतो आणि म्हणतो मुक्ता खरंच मी खूप लकी आहे, मला तुमच्यासारखी समजूतदार, प्रेमळ आणि निस्वार्थी बायको मिळाली. आणि रडकीसुद्धा असं म्हणून आता तो तिला हसवतो. तर मुक्ता आता लाजते. त्यानंतर मुक्ताचं लक्ष समोर जातं तर तिथे खूप मुलं खेळत असतात, त्यामध्ये तिला सई दिसत असते. तर मुक्ता आता खूप वेळ तिच्याकडे पाहतच राहते. आता सई समजून खूप वेळ पाहिल्यानंतर ती भानावर येत, तिला समजतं की ही तर आपली सई नाही आहे, हा तर आपला फक्त भास होता. त्यानंतर मुक्ताला आठवतं की माझी मुक्ताई ही बेस्ट मॉम, तिने माझ्यासाठी ट्रॉफीसुद्धा बनवली होती. तर इकडे सावनी
अजूनही एरझऱ्या घालतच असते, काय करावं तिला सुचत नसतं. त्यानंतर कोणीतरी दरवाजा ठोठावतं. त्याच वेळी आता सावनी म्हणते, बापरे कोण आलं असेल, ही जर मुक्ता असेल ना तर मी अजिबात हिला सोडणार नाहीये. असं म्हणून ती लगेच दरवाजा उघडून समोर पाहते. तर आता तो मिहीर असतो. मिहीर आलेला पाहून आता सावनीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता ती रागातच त्याला विचारते, तू इथे काय करतोस? तेव्हा आता मिहीर आतमध्ये येत म्हणतो की तुला न्यायला आलोय. तेव्हा ती आता विचारते, कुठे? मग आता तो म्हणतो, घरी. अगं माझ्या घरी. असं म्हटल्याबरोबरच सावनी आपल्या भुवया अशा उंचावते आणि म्हणते, तुझ्या घरी आणि मला? तेव्हा आता सावनी विचारते, काय रे, लग्नानंतर तुझे नवीन घर घेतलं त्या घरात का? आणि आत्ता अचानक कसं? तू मला या अगोदर का नाही बोलवलं तुझ्या त्या नवीन घरी? त्यावेळी आता मिहीर म्हणतो, आजवर बोलवलं नाही, परंतु आज बोलवतंय कारण तुझ्याकडे सई आहे आणि तुम्ही इथे नाही राहिलं पाहिजे. त्यावेळी आता सावनी लगेच त्याच्याकडे जाते आणि विचारते, ओ अच्छा, अरे आत्ता मला समजलं तू हे सगळं का बोलतोस आणि हे तुला कुणी सांगायला सांगितलंय ना, मला माहीत आहे. अरे मुक्ताने सांगितलं असेल ना. मग आता मिहीर काहीच बोलत नाही, एकदम शांत असतो. ती म्हणते, अरे बोल ना आता, काय झालं ना बोलायला? त्यानंतर आता तुझा आणि मुक्ताचा हा नवीन प्लॅन असेल असं मला वाटतं, कारण आम्हाला इथून घेऊन जायचं आणि तिथे गेल्यानंतर मला तिथून हाकलवून लावायचं किंवा सईला घेऊन तिथून पळून जायचं. पण यावेळी मी अजिबात फसणार नाही. त्यावेळी मिहीर आता विचारतो, काय झाली का सगळी बडबड करून? झाले का सगळे उलट सुलट असे विचार करून? तू हे जे बोलतीयस ना तसं काही नाहीये. आम्ही इथे सईसाठी आलोय, परंतु यामध्ये तुझं भलंच आहे ना. अगं किती दिवस असं हॉटेलमध्ये राहणार आहेस? कंटाळा नाही येत का तुला? आणि अजून किती दिवस असे तू पैसे भरणार आहेस? कोण भरतं ग तुझी ही बिलं? कारण दादूस तर तुला जास्त दिवस पैसे देणार नाही आणि दुसरं कुणी देत असेल तर तो किती दिवस तुला पोहोचणार? आता घरी चल आणि हा तमाशा बंद कर. मग आता सावनी रागातच म्हणते, मला जरा विचार करायला वेळ हवाय. त्यावेळी आता सावनी म्हणते, हा बोलतोय ना त्यामध्ये तथ्य आहे, कारण हर्ष कधी बरा असतो तर कधी उखडलेला. त्याचा तर काही भरोसा नाही, कारण त्याने तर माझा फोन सुद्धा उचलला नाहीये. आता मिहीर म्हणतोय ना तर ती चांगली संधी माझ्याकडे आहे, कारण फुकट राहायला मिळेल आणि आयतं जेवायला सुद्धा मिळेल आणि सईचं सुद्धा अजिबात टेन्शन राहणार नाही. मिहीर आणि कोमल मिळून घेतील त्याची काळजी. मी मात्र आपली मजा करायला मोकळी. आणि जर हा मुक्ताचा प्लॅन नसेल तर अजूनच बेस्ट आहे. मुक्ता परत आली की मी तिला सांगेन ना की मी सुद्धा एका फॅमिली बरोबर राहते आणि आमच्या चौघांचं सुद्धा एक युनिट आहे. आता बोलव काय ते रिपोर्टर्सना. असं म्हणून सावनी आता स्वतःचा स्वार्थ पाहते. तर आता दुसरीकडे सागर हा मुक्ताला म्हणतो की प्रेमामध्ये खूप ताकद असते आणि हे मी तुमच्याकडून शिकलोय मुक्ता. आणि कसं आहे ना, तुमच्या प्रेमात तर जादू सुद्धा आहे आणि मी त्याला मुक्ताज मॅजिक असं म्हणतो. आता त्यानेच सगळं काही पूर्वीसारखं सुद्धा होणार, कारण सई तुमच्यासोबत राहू शकत नाही याचं दुःख तिला सुद्धा आहे. अहो सई तुमच्याशिवाय राहूच शकत नाही हे मला माहीत आहे. अहो तिला तुमच्याशिवाय राहावं लागतंय ना, याच गोष्टीचा सतत त्रास होतोय आणि तुम्ही तिच्याशिवाय राहू शकताय हे तिला अजिबात सहन होत नाही आणि म्हणूनच ती तुमच्यावर एवढी चिडली आहे. तेव्हा मुक्ता आता म्हणते, सागर एवढंच नाहीये ना, अहो मी तिला दुखवलं असेल ना तरीही तिला चीट केलंय. त्याचबरोबर तिचं प्रॉमिस मी तोडलंय, कारण मी तिला म्हटलं होतं की 4 दिवसांमध्ये तुला घेऊन जाईल, परंतु मी तिला घेऊन नाही गेले. अहो तिने 4 दिवसांमधला एक एक दिवस एक एक तास मोजून काढला असेल आणि एवढं सुद्धा त्या लेकराने सोसून मी तिला पुन्हा त्या अंधारात ढकललंय आणि हे सगळं करण्याच्या अगोदर विश्वासात घेऊन मी तिला अजिबात काही सांगितलं सुद्धा नाही. अहो त्या एवढ्याशा मुलीला काय वाटलं असेल, कारण एवढ्या लहान वयात त्या मुलीला विश्वासघात झाल्यासारखं वाटत असेल. अहो एकदा नाही तर अनेक वेळा तिचा तो विश्वासघात झालाय आणि तो मीच केलाय. तिने मला कोणतीही शिक्षा द्यावी ती मी घेईल, कारण तिची गुन्हेगार फक्त मी आहे. पण सागर मला एका गोष्टीची ना खूप भीती वाटते, जर तिने मला कधीही माफ केलं नाही तर मग मी काय करायचं? तेव्हा आता सागर विचारतो, वेड्या आहात का तुम्ही? असं कसं होईल? आपली सई तुमच्यावर एवढी रुसून कधीही बसणार नाही आणि चिडून सुद्धा, कारण ती आपली सई आहे. तिचं तुमच्यावर आणि तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मग आता मुक्ता इमोशनल झालेली असते. ते पाहून सागर तिला समजावू लागतो आणि म्हणतो की खऱ्या प्रेमाची ताकद काय असते ना हे मला माहीत आहे. तुमचं खरं प्रेम सईवर आहे, त्यामुळे ती येणारच आपल्याकडे. तुम्ही बघाच आई एकविरा तुम्हा दोघींना अजिबात फार काळ लांब राहू देणार नाही. असं म्हणून सागर आता मुक्ताला जरा जवळ घेतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता मुक्ता एकविरे आईसमोर प्रार्थना करत असते. माझ्या सईपासून लांब राहताना माझा जीव तुटतो, मला तिची आठवण येते. या सईला या घरात आणण्यासाठी
तुला माझी मदत करावीच लागेल एकविरे आई, असं म्हणून ती सई घरात येण्यासाठी मनापासून प्रार्थना करत असते. तर आता दुसरीकडे मिहीर विचारतो, काय ठरवलंय तू? मग आता सावनी म्हणते, मी यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, त्या घरामध्ये मुक्तासागर येता कामा नये. त्यानंतर दुसरीकडे आता सागर हा वेश बदलून आदित्यला भेटतो. तेव्हा आदित्य खूपच खुश होतो आणि म्हणतो, पप्पा तुम्ही तर जादू केली. मग मुक्ता म्हणते, जर सईला मी वेश बदलून भेटायला गेले तर सई मला ओळखणार नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब